सारखा कानाला फोन आहे। अक्षरा, अगं 1000 वेळा सांगितलं या मुलीला थोडे दिवस फोन नको करू त्याला, जरा मोकळीक दे। हिने थोडे दिवस त्याच्याशी संपर्क साधला नाही ना तर तो स्वतःहून येईल बघ। ऐकतच नाही। एवढं हात धुवून नाही ग मागे लागायचं कोणाच्या, स्वतःची आब राखली पाहिजे ना। आणि लग्न म्हणजे काही सर्वस्व नाहीये बाईसाठी। वयच काय गळीचं, 21 वर्षाची आहे ही। हो हो आई, तू शांत हो ना, तू चिडू नकोस प्लीज, आणि तिला काही बोलू नकोस। ती ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये अजिबात। हॅलो अक्षरा, अगं चिडत नाहीये मी, मला काळजी वाटतेय तिची। हॅलो हॅलो, ऐकू येतंय का? हॅलो, निखिल हिच्याशी बोलत नाहीये, मग कुणाला बोलती एवढ्या तावातावाने? असेल बोलत कोणाशी त्यांनी। मला खरंच काळजी वाटतेय ग हिची। आई मी आहे ना। हा, एक काम कर, जा ना तू तिला बोलून आण ना। तिला म्हणावं फोन जरा वेळ बाजूला ठेव, सारखं फोनवर असते। सांग ना, जा। हो आई, ठीक। तू जेवायला वाढ, मी बोलते तिच्याशी। हॅलो हॅलो निखिल, कशी आहेस? तुझा काय अंदाज आहे? इरा, पुन्हा भांडायचंय का? मला हाऊस नाहीये भांडायची। हॅलो हॅलो, निखिल निखिल, ऐकू येतंय का? हॅलो, आहे इरा, बोल बोल बोल। निखिल, अरे असं का करतोयस तू? तू माझे फोन उचलत नाहीयेस, मेसेजेसला रिप्लाय देत नाहीयेस। अरे मला त्रास होतोय। याच्या आधी आपण एक दिवस सुद्धा बोललो नाही, असं कधी झालं नाहीये। आणि तर 2-2, 3-3 दिवस तू माझे फोन उचलत नाहीस। काय झालंय तुला? अरे मला खूप त्रास होतोय, तू असं का करतोयस? हो 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 इरा, होल्ड युअर हॉर्सेस। तुला हवं ते सगळं मिळेल, फक्त तुला माझं ऐकावं लागेल। कारण मी सिरियसली सांगतोय, गंमत करत नाहीये। काय ना, तू जेवढे डेस्परेट आहेस ना निखिलशी लग्न करण्यासाठी, तेवढाच डेस्परेट मी आहे अक्षराशी लग्न करण्यासाठी। कळतंय का तुला? मग करशील ना मदत माझी? ताई, तू इथे आता? अक्षरा आली आहे का? ओ चल, आम्ही जेवायला थांबलोय। तू पुढे, मी आले। कोण आहे इरा? मी आहे सांगू नको। कोण आहे म्हणजे? अगं फोनवर फ्रेंड आहे म्हणावं। फ्रेंड आहे? कोण फ्रेंड? ताई, अगं ठीक आहे ठीक आहे, हो ओरडू नकोस। जेवायला वाढलंय, आम्ही सगळे थांबलोय, लवकर ये। हो हां बोला। गेली का ती? हो। कळलं का तुला इरा? मी जेन्युइनली म्हणतोय, मला खरंच तुझ्या ताईशी लग्न करायचंय। कारण माझं तिच्यावर प्रेम आहे ग। करशील ना मला मदत? मी प्रयत्न करते। आणि ऐक, तू मला मदत नाही केलीस ना तरी मी तुला मदत करणार आहे। कारण तू मला लहान बहिणीसारखी आहेस आणि तुझं चांगलंच व्हावं असंच वाटतं मला। थँक्यू। चल, काळजी घे, मी तुला नंतर कॉल करतो। नाही नाही, खरंच तुम्ही माझे सच्चे मित्र आहात अधिपती। हे बोलून लय मोठा मान दिला तुम्ही मला। आपली मैत्री माझ्यासाठी खूप मोलाची आहे। माझ्यासाठी बी लाख मोलाचे आहे। तुमच्यासारखा मित्र मला मिळाला हे भाग्य आहे माझं। अधिपती, तुमच्याशी बोलून आता विश्वास वाटतोय मला। थँक्यू। पण तुम्ही मला आधार दिलात त्याबद्दल थँक्यू।
हल्ली झोपच येत नाही, तुला तर माहित आहे. निस्ता विचार. हाऊसफुल विचारांचा पहिला आठवडा. हे गोड गोड गार गार फुलाताला मध. डोळे बंद केले का नाही मास्तरीन बाई? डोळे उघडले मास्तरीन बाई. विषय हार्ड आहे हे. अवघड आहे, अवघड आहे. तुला काय वाटतंय आई साहेब त्यांचा हट्ट सोडतील काय? हा, हे दोन्ही बायका आमच्या आयुष्यात का नाही अशा हट्टीच मिळाल्यात का नाही, अवघड झाले राव. आई साहेब बी तशात, त्यांचं एकदा ठरलं की ठरलं. मास्तरीनबाई बी तशात, ती शाळा शाळा शाळा, शिक्षण शिक्षण. ज्याच्याकडे शिक्षण नाही त्याला माणूसच समजत नाही बायका. बोंबलायचं खरंच की. म्हणजे इथं कळतंय पण इथं कळत नाही. आलं का लक्षात? सांगड घातली पाहिजे दोन्हीची, ते तसं होत नाही. देवानं का नाही माणसाला एकतर मन द्यायला पाहिजे होतं, नाही तर मेंदू द्यायला पाहिजे होता. नाही शिरीषली चेष्टा नाही. अवघड होते हो. मेंदू मेंदू एकीकडे वळतोय काय, परत मन एकीकडे वळतंय. हा, परत मेंदू का मग परत मन का मेंदू. आम्ही काय बोंबलायचं मध्ये. मेंदू मध्ये घाबऱ्या. मन म्हणते गोड गोड गार गार फुलातला मध. असं गोडीत बोलतंय आणि सुबडीत पळतंय. ह्या दोन्हीची युती का बरोबर होत नाही? झाली पाहिजे युती. आमच्या मेंदूचं आमचं मन काय ऐकतच नाही. अशा मेंदूची काय मेहंदी घालायच्या डोसक्यावर? असू नको, जोक नाही गेला. दोन्हीची युती झाली पाहिजे. एवढा जीव तोडून प्रयत्न करतो मी युती करायचा, पण ते काही होईतच नाही. दोघे एकाच एक चढ आहे. हे एक म्हणते, हे दुसरंच म्हणते. एकमेकाचा एकमेकाला काही ताळमेळ नाही. अरे करा गेल्या का युती, बरं होईल. आयुष्यात झेंडा लागल आयुष्यात. कोणाला सांगू नको, पण मला असं कवा कवा काय वाटतंय माहितीये काय? आमच्या आईसाहेब मास्तरीन बाईसनी भेटतील आणि आमच्यासाठी मागणी घालतील. नाही 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 बाई नाही. हा, हे मनात होतं तोवर ठीक होतं. आता बोलल्यावर माझं मलाच कानाला एवढं डेंजर वाटलं. नाही नाही, असं काय होणार नाही. असं काय होणार नाही. असं काय होणार नाही. देवा वाचव. काय कंडिशन ही, काय कंडिशन. हे बाई माझे वनवा पेटलाय. वनवा वनवा पेटलाय. वनवा सान 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 वनवा पेटलाय. ओम सूर्याय नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. गुड मॉर्निंग ताई. अरे गुड मॉर्निंग. कशी आहे तब्येत? बरी आहे. ॲसिडिटी झाली ना कमी? हो कमी झाली, पण पूर्ण नाही गेली अजून. व्हेरी गुड. होईल होईल, हळूहळू कमी होईल. हो. तुला एक विचारू ताई? विचार ना. निखिल जसं माझ्याशी वागतोय तसंच तू जिजूंशी वागतीस असं वाटत नाही तुला? जीजू ये दादा मी काय करू? बसून बोलू ना. दादा मी काय करू? हे बघ, तू ना इराला सतत इनसिक्युअर करून ठेव. म्हणजे ना तिला असं सतत वाटायला हवं की हा मला सोडून तर नाही ना जाणार, हा माझ्याशी लग्न करेल की नाही, याचं बाहेर कुठे अफेअर तर नाही आहे ना. मी अक्षराच्या बाबतीत ज्या चुका केल्यात निखिल, त्या तू करू नकोस. मी अक्षराला आधीच कॉन्फिडन्स दिला की मी तिचाच आहे, तिला सोडून जाणारच नाही. आणि आता तिचा हाच ॲटिट्यूड मला त्रास देत. तिला माहिती आहे की हा कुठे जाणारच नाही आहे, फिरून पुन्हा आपल्याचकडे येणार आहे. पुढच्याला ठेच आणि मागचा शहाणा, असं होऊ दे. माझा प्रॉब्लेम माझे आई बाबा आहे. त्यांना कोणी काय सांगितलं कोण जाणे, पण त्यांना इरा आता नको आहे.
मीच त्यांना सांगितलं. काय? पण जे खरं आहे तेच मी सांगितलं. आणि त्यांनाही कळायला हवं ना की आपल्या घरात काय प्रकरण येत आहे ते. पण आई बाबा आता ठाम आहेत, त्यांना इरा नकोच आहे. अरे मी किती समजावलं त्यांना, नाही ऐकत आहेत ते. हे बघ, इरा एवढी वाईट मुलगी नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुझ्या आईबाबांचा, त्यांना समजावू ना आपण, ते ऐकतील ते, तू काळजी नको करूस. पण त्यासाठी तुला मी जे म्हणतोय तेच करावं लागेल. तू इराशीच लग्न कर, नाही म्हणत नाहीये, पण मी सांगेन तेव्हाच. कारण इरा खरंच वाईट मुलगी नाही आहे. अरे इरा वाईट नाहीये हे माहिती आहे मला, पण ती फार भांडते, इरिटेट करते. अरे सतत फोन मेसेजेस करत असते आणि नाही रिप्लाय दिला ना तर आणखी चिडते. अरे त्या दोन्ही बहिणी अशाच आहेत, दोघे फिरून नुसत्या. आणि इराच्या वागण्याचा मला त्रास होतोय आता. अरे निखिल, थोडाफार त्रास सहन करावाच लागतो. आणि लग्न म्हटल्यावर ऍडजस्टमेंट आलीच ना, तर ते तेवढी तूही कर, नॉट अ बिग डील. आणि इराशी मी बोलतो, तू काही काळजी करू नकोस, ती ऐकते माझं सगळं, चांगली मुलगी आहे ती. अरे निखिल, तू खरंच एवढं टेन्शन नको, मी आहे ना. आपल्या दोघांचंही लग्न होईल अशी सेटिंग करतो मी बरोबर. बाकी भांडण होत राहतात रे. आता तू नाही का तुझ्या आई वडिलांची भांडण, मग झालं की निखिल, हे एवढं असं होतच राहतं रे. आता एवढा स्ट्रेस नको करून घेऊस. आता तू पास आउट नाही झालास, पण माझ्या ओळखीने तुला नोकरी लागलीस ना. काय, माझी चांगली ओळख आहे बँकेत. माझ्या विद्यार्थ्यांचे वडील मोठ्या पदावर अधिकारी आहेत बँकेत. तुझं होम लोन असं अप्रूव्ह होईल. पण त्यासाठी तुला मी जे म्हणतोय ना तेच करावं लागेल. अरे निखिल, तू विचार कर, तुझं लोन अप्रूव्ह होईल, तुझं स्वतःचं घर होईल, तुझं लग्न होईल. यात फायदा कोणाचा आहे? हा, अरे तुझाच आहे ना, हो की नाही? कळतंय ना मी काय म्हणतोय? एक मिनिट, ए वादच राहील नाही तर मी आत ना. कुणाचे जेजू, काय बोलतेस तू? माझे? अगं इरा, माझं लग्न झालेलं नाहीये, याचा अर्थ तुझ्या आयुष्यात जीजू नावाचं नातच नाहीये. कमल जीजू. अगं इरा, मी तुला सांगितलं होतं ना त्यांना जीजू वगैरे नको म्हणूस. ताई प्लीज शांतपणे ऐक जरा. काय, निखिल माझे फोन उचलत नाही, तो माझ्याशी बोलत नाही, तो माझ्याशी लग्न करेल का नाही हेही मला माहित नाहीये. ताई मला खूप त्रास होतोय गो याचा. तूही जिजूंशी तसंच वागतीयस ना? माझी जी अवस्था झाली ना तीच त्यांची झाली आहे ग. इरा, सगळ्यात महत्वाचं, तुझी आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. आणि मी तुला पुन्हा एकदा सांगते, त्यांना जिजू म्हणू नकोस. अगं पण ते प्रेम करतात ना तुझ्यावर. इरा, प्रेम असणारी माणसं मंडपात लग्न नाही मोडत, उलट मोडलेला मंडप पुन्हा उभा करतात, कळलं? आई सोडून दे, किती दिवस धरून ठेवणार आहेस ते? इरा अगं, मी विषय सोडूनच दिलाय, कधीच सोडलाय, मी मूव्ह ऑन केलंय. विषय तू धरून ठेवलायस. इरा इरा, हे बघ, तुझी तब्येत बरी नाही, मला तुझ्याशी भांडण्याची अजिबात इच्छा नाही. तू आता तुझी स्वतःची काळजी घे, कळलं? आणि तू तुझं मत मांडलंस, मी माझं मत मांडलं, तुझा मुद्दा कळला मला. पण तो विषय आता तिथेच थांबलाय. आणि राहिला विषय निखिलचा, तर मी म्हटलंय ना तुला, मी सगळं सॉल्व्ह करणार आहे म्हणून. आता त्याहून जास्त मी काही बोलू शकत नाही, मला शाळेत जायचं. हा दादा बोला. हा निखिल बाबा, काय काय कसं आहेस? ओके हो सगळं? हो मी ठीक आहे दादा. बरं, ऐक की जरा भेटूया काय?
आता हा भेटू की जरा मस्तपैकी मिसळ बिसळ खाऊया. मी तुला म्हणलं होतं की येऊ गोताडा सुटेपर्यंत जरा वरच्यावर भेटत राहूया. पण मला सांग आपण भेटल्यानंतर तू तुझ्या आई वडिलांसंग बोललास काय रे? म्हणजे नाही, अजून तरी नाही झालंय. बर मग आता टाइम आहे ना मग तुला? हा भेटून बोलूया, फोनवर नको. म्हणजे आता लगेच भेटायचंय का? हा लगेच भेटूया की सकाळ सकाळ. म्हणजे तू तुझी कामं करायला मोकळा, मी माझी कामं करायला मोकळा. बरं चालेल चालेल, भेटूयात. लोकेशन पाठव बघ, येतो बघ. हो पाठवतो. हा सर. ओमक्या भावा चला कुठं? लोकेशन आलं, झांबगाला जाऊन येऊया. बरं. कोण होता? आधिपती. अधिपती? तो अधिपती सूर्यवंशी? तो तुला कसा काय ओळखतो? आहे ओळख आमची. काय म्हणत काय होता तो फोनवर तुला? काय नाही, सहजच. लांब राहा त्याच्यापासून. का? अरे एक नंबरचा अडाणी आणि आगाऊ माणूस आहे तो, कळलं ना? ते पैसेवाले माजोरडे असतात ना, अशिक्षित, एक्झॅक्टली तसा आहे. पण मला तर चांगले वाटले ते. अरे एक नंबरचा गोड बोला आहे तो. त्यानं तुला जॉब ऑफर केलाय का? हां, अरे घे लगेच, रगड पगार मार. अरे अशांबरोबर आहे ना आपलं काम करून घ्यायचं आणि लांबच राहायचं, कळलं ना? हे बघ निखिल, मी तुझं बेबी सेटिंग करत नाही. मोठा भाऊ या हक्काने तुला समजावतो. हो दादा. ती बाई रुतून बसली आहे त्यांच्या मनात. कळलं ना तुला की? तिला त्यांच्या मनातनं काढलीच पाहिजे. नग काढूस. ती अधिपतींचं वाटोळं करेल. अगं पण तू आहेस की, तू करशील समज नीट. गोष्टी आता हाताबाहेर जाऊ लागल्यात. असं काय बी मनात नाही बघ. तू मनावर घेतलंस ना, समजा गुतडा सोडूशील बघ. आम्ही त्यासनी नाही थांबवू शकत. अगं जे थांबवता येत नाही ते स्वीकारावं बाई. स्वीकारायचं म्हणजे हारायचं ते नाही होत आमच्याच्यानं. पोराच्या सुखाचा विचार कर बोय. त्योच करतोय आई, आम्ही त्योच विचार करतोय. ही मास्तरीन जर का अधिपतींच्या आयुष्यात आली नव, तर त्यांच्या डोसक्यावरती मीर वाटल. म्हणून तिला दूर करायची आहे. काही करून तिला त्यांच्या मनातून काढायची आहे. काढायलाच पाहिजे. आणि आम्ही ते करूच. हा निखिल, तू सांगितलेल्या लोकेशनला पोहोचलोय मी. आत आलोय, हॉटेलच्या आत आलोय. हा बद्या भाऊचा हा वेलकम. या. तुम्ही मॅडम इथे आणखीन एक कधी येणार? पाठवलं शिपायला, येईलच इतक्यात. गुड मॉर्निंग मॅडम. ये अक्षदा ये. अक्षरा. आम्हाला नाही आवडत. पण माझं नाव तेच आहे मॅडम. अक्षदा काय वाईट आहे? वाईट नाही, पण ते माझं नाव नाहीये. काय फरक पडतोय? मला माझं नाव आवडतं. तू ठेवलंस काय तुझं नाव? नाही,
माझ्या आई बाबांनी ठेवलं. मग ते त्यांना आवडतं असं म्हणलं पाहिजे ना व. पण राहू दे. शिकलं म्हणजे सगळ्या गोष्टीत वितुनवाद घालायला पाहिजे असं नाही. चल. कुठे? चल म्हणलं की चालायचं. काय कुठं कधी विचारायचं नाही. पण मॅडम माझा क्लास आहे. बुडाला आज. नाही मॅडम, मुलांच्या परीक्षा आहेत. आधी तुझी परीक्षा तू दे.